विरोधकांना त्रास देणं हा सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन असल्याचं शरद पवार म्हणाले। ठाकरेंची बॅग तपासल्याच्या प्रकारावर पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर परभणीत माझी बॅग तपासण्यात आली होती असं अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्री शिंदेंचीही बॅग तपासण्यात आली होती असंही दादांनी म्हटलंय। असं आहे की सत्ता त्यांच्या हातात आहे। या सत्तेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवले। विरोधकांना त्रास देणं हे सत्ताधाऱ्यांचा एकंदर दृष्टिकोन आहे। हे सहन करावं लागेल। त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त करणं आवश्यक आहे। या पद्धतीची वर्तणूक विरोधकांना दिली जाते ही पसंत होईल असं मला वाटत नाही। माझ्या पण बॅगा तपासलेल्या आहेत। मागं मी परभणीला असताना माझ्या बॅगा त्यावेळेस तपासल्या होत्या। पूर्ण अधिकार बॅगा तपासायचा आहे। आत्ता पण मी जातो। मागच्या लोकसभेला स्वतः मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या। शेवटी आम्ही प्रचाराला कुठेही गेल्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे का ह्यांनी तक्रार केली, विरोधकांनी अशा प्रकारची तक्रार केली की पोलिसांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात। तर आमच्याबरोबर जर पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासा, आमच्याही गाड्या तपासा। प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? कसल्या बॅगा असतात? अमित शहाच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी स्वतः एक व्हिडिओ केलाय। 1 तासासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री आले प्रचारासाठी एका सभेला आणि त्यांच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 मोठ्या बॅगा उतरल्या, अशा मोठ्या मोठ्या सुटकेस। एवढे कपडे माणूस घेऊन येतो का 1 तासासाठी? शिंदे शिर्डीला गेले प्रचाराला, तेव्हाही त्यांच्या विमानातून ज्या बॅगा उतरल्या त्याचाही व्हिडिओ आम्ही प्रसारित केला होता ना। त्या बॅगा कसल्या होत्या? 2 तासासाठी थांबले एका हॉटेलात जाऊन आणि इतक्या बॅगा उतरल्या। काय तुम्ही आमच्या तपासण्या करता? काहीच हरकत नाही करायला। ह्यांच्या कोणी करायच्या? करणार आहात की नाही? काही यंत्रणा विकत घेतली गेलेली आहे की खोके तुम्हालाही पोचलेत? हा आमचा साधा प्रश्न आहे। हे एकनाथ शिंदे यांच्या लोकांना 25-25 कोटी रुपये पोचलेत आतापर्यंत। काही नाक्यांवर सांगोल्यामध्ये पकडण्यात आले, 15 कोटी पकडले। कोणाचे काय सांगितलं का? गाडी कोणाची आम्हाला माहिती आहे, गाडीत कोण होता आम्हाला माहिती आहे। 15 कोटी पकडले आणि फक्त 5 कोटी रेकॉर्डवर दाखवले। 10 कोटीचा हिशोब कुठे आहे? माझी पण गाडी काल चेक केली आणि मला आनंद वाटतो। जरूर त्यांनी आमचं सगळं चेक करावं, म्हणजे अमोल दादांची आणि माझी। म्हणजे खरं तर मला आश्चर्य वाटतंय तुमच्याचकडून ऐकते, उद्धवजींची कशाला का? ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत, हे दुर्दैव आहे की इतकं सुडाचं राजकारण की उद्धव ठाकरेंची सामान तुम्ही म्हणताय म्हणून हे चेक केलंय। अतिशय चुकीचं आहे। ना माहीममध्ये ना बारामतीमध्ये ना ते पवार विरुद्ध पवार आहे ना ठाकरे विरुद्ध ठाकरे आहे। हे इंडिया अलायन्स महाविकास आघाडी विरुद्ध दडपशाही करणाऱ्या, ते काय महायुती म्हणतात ना स्वतःला, त्या महायुतीच्या विरोधात